हीच सर्व जाती वर्ण पंथ प्रांत आणि राजनैतिक पक्षातल्या हिंदूंना झाली नाही तर तुमचं सगळं राजकारण उलटं होऊन जाईल. आणि त्यासाठीच हिंदूंनी हिंदुत्वाशीच निगडीत संबंधित आणि हिंदुत्वाला समर्पित असलेलं राजकारण या देशात चाललं पाहिजे. हिंदू विरोधी कुठची घटना, कुठची ऍक्शन, कुठची चळवळ या देशात चालता कामा नये. सीएला जो विरोध झाला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. भारतात राहून भारताशी गद्दारी करणारा, छाती ठोकून उजळ माथ्याने रस्त्यावर येणारा एक वर्ग आहे आणि त्या वर्गाने सीए सारख्या हिंदू हिताच्या, आणि नुसतं हिंदूंचं हित नव्हतं, जे सिंध पंजाब बंगालमध्ये जे हिंदू देशाची फाळणी झाली त्यावेळेला ते तिथे राहिले, त्यांना आम्ही आणू शकलो नाही आमच्या राजकीय कमकुवत व्यवस्थेमुळे, आमच्या राजकीय षंडवृत्तीमुळे त्यावेळेच्या आम्ही त्यांना आणू शकलो नाही आमचा देश. पण आज नरेंद्र मोदींसारख्या एका महापुरुषाच्या युगपुरुषाच्या प्रकटीकरणानंतर उदयानंतर भारताने आपलं फौलादी अस्तित्व दाखवून दिलंय आणि आज त्यांनी तिथल्या हिंदूंना इथे नागरिकत्व देणं हा आपण उपकार नाही करताय, ते त्यांचा अधिकार आहे. कारण तुम्ही भारताची फाळणी त्यांना विचारून केली नव्हती, त्यांना विश्वासात घेऊन केली नव्हती, त्यांना तिथेच उघड्यावर सोडून तुम्ही आलात. आज ते केवळ हिंदू आहेत म्हणून पाकिस्तानात छळवतो, ते हिंदू आहेत म्हणून त्यांचा बांगलादेशमध्ये छळवतो आणि ते हिंदू आहेत म्हणून त्यांचा अफगाणिस्तानात छळवतोय जो पूर्वीचा भारत होता. जर त्यांनी इस्लाम कबूल केला तर त्यांचा कुठचाही छळ होणार नाही. आपण सगळ्यांनी आपल्या मीडियाच्या माध्यमातून बघितलं असेल, कोविड-19च्या काळामध्ये पाकिस्तानमध्ये जी किट वाटण्यात आली ती हिंदूंना वगळून वाटण्यात आली. ये स्कीम काफिरों के लिए नहीं है असं जाहीरपणे सांगून ती किट मुसलमानांना वाटण्यात आली आणि तिथल्या हिंदूंना उपाशी मरत सोडून दिले. तर यापुढे तरी उर्वरित भारत जो खंडित भारत आहे पण जो आपल्या हातात आहे त्या भारतातलं तरी सगळं राजकारण तुमच्या हिताचं व्हावं. तुम्हाला कोणाचा विध्वंस नसेल करायचा पण स्वतःचंही घर पेटवून घेऊ नका. इसीलिए हमने निश्चय किया है कि जाति वर्ण प्रांत पंथ के परे जाकर राष्ट्रवाद की वो आध्यात्मिक नींव जो हमें भगवान राम से मिलती है, भगवान कृष्ण से, भगवान बुद्ध से, महावीर जैन से, गुरु नानक देव जी से मिलती है, जिनके सारे तीर्थ भारत में है वो भारतीय है और जिन्हें अपना तीर्थ भारत के बाहर करने जाना पड़ता है वो अभारतीय है. तो उन भारतीयों को संग्रहित और संगठित करके मजबूत करना, उनका निश्चय बलवान करना, इसीलिए हिंदू राष्ट्र सेना के माध्यम से भारत का भारतीय जागृत करना है. भाई तुम्ही गेली अनेक वर्ष हिंदू राष्ट्र सेनेच्या माध्यमातून काम करत आहात, तुमच्यावर अनेक संकट आली पण तुम्ही ते पेलून आज हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं काम करताय. साहेब, अशी कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला फार मोठं संकट आलंय ते जरा तुम्ही आवर्जून सांगा, कारण काय हे दुर्दैव आहे की आपल्या देशामध्येच आपल्याला संकट येत आहे आपल्या विषयात. जेव्हा जेव्हा तुम्ही देव देश आणि धर्माच्या गोष्टी करता, राणा प्रताप, शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंगांच्या गप्पा करता, तेव्हा तुम्हाला भडकाऊ ठरवलं जातं आणि तुम्ही अकबर बाबराला महान म्हणणारे व्यवस्था करता तेव्हा तुम्हाला वैचारिकदृष्ट्या उन्नत असलेले म्हटलं जातं. हा भारताबरोबर चाललेला छळ आहे. टॉलरन्स इन टॉलरन्स मध्ये आपल्याला फसवलं गेलंय. सहिष्णुतेच्या नावाने आपल्याला नपुंसक बनवण्याचं एक मोठं षडयंत्र भारतात चाललेलं आणि त्यातला तुमचा आध्यात्मिक शब्द घेतलाय की सहिष्णुता. हिंदू सहिष्णू आहे, हिंदू सहिष्णू आहे पण मूर्ख नाही आहेत. हिंदू भाबडे नाही आहेत. भाबडेपणाने टोप्या लावायच्या होत्या तेवढी 70 वर्ष तुम्ही लावलीत आणि 70 वर्ष सत्य बोलणारा अपराधी होता. हेच नाही तर भारतात नथुराम गोडसेंचं साक्ष जी न्यायालयाने नोंदवून घेतली होती आणि न्यायालयाने तेव्हा पिन ड्रॉप सायलेन्स असताना तेव्हा सांगितलं होतं जस्टिस खोसलानी की नथुराम गोडसेंचं म्हणणं जर नागरिकांनी ऐकलंय आणि त्या नागरिकांवर जर न्यायदान करायचा मी अधिकार दिला तर ते सगळे नागरिक नथुरामला निर्दोष करतील. इतकी भूमिका त्याची स्पष्ट स्वच्छ आहे. पण त्याच्यावर लगेचच त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने बँड आणला, बंदी आणली आणि आता कुठे जाऊन ते उठलंय. तर प्रसंग इतके भीषण येतात. आता मी 5 वर्षाच्या कारावासातून सुटून आलोय. येस, अनेक गुन्हे माझ्यावर विनाकारण दाखल केले गेले. फक्त मी तुम्हाला धर्मनिरपेक्षतेची जी भांगेची गोळी खायला घातली आहे आणि ह्या भारतीयांना, हिंदू म्हणजेच भारतीय आणि भारतीय म्हणजे हिंदू, जिनकी श्रद्धा भारत में ही बसती है वो हिंदू है, जिनकी श्रद्धा भारत के बाहर है वो हिंदू हो ही नहीं सकते. सिंधु सिंधु पर्यंतः यस्य भारत भूमिका, ऐसी सावरकर जी की भूमिका है. सिंधु नदी से सिंधु सागर तक जो अपनी केवल मातृभूमि और पितृभूमि नहीं तो जिनकी पुण्यभूमि भारत है, जो विदेशों में कहीं भी जन्मा है और जिसको लगता है कि मैं भारत में मरूं, मेरी अस्थियां भारत में विसर्जित हो, वो सारे जन हिंदू है. तो उनकी पुण्यभूमि को बचाना, इसको प्रयास करना ये अपराध हो गया भारत में. भारतामध्ये भारतीयत्वाचं रक्षण करणं, भारतीय आध्यात्मिक संस्कृतीचं, भारताच्या इतिहासाचं रक्षण करणं अपराध आहे. इथे तुम्ही बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध बोललात, इथे रोहिंग्यांविरुद्ध बोललात तर तुम्ही जातीयवादी आहात आणि तुम्ही अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणून जर उपोषणं केलीत तर तुम्ही मानवतावादी आहात.
तुम्ही याकूब मेमनसाठी रात्री 3 वाजता जर कोर्ट उठवलं तर तुम्ही कायद्याचा अधिकार आहे. अरे पण कायदा त्याला फाशी द्यायला पण सांगतो ना. पण फाशी देणारे नराधम आहे, अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है बोलणारे देशद्रोही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने सगळ्या देशभर सभा घेऊन देशात फूट पाडतायत आणि देशाचं संघटन मजबूत करा निघालेले देशभक्तांना मात्र तुम्ही भडकवताय, असे गुन्हे दाखल करतात आणि अनेकदा कारावासात जावं लागतं. तुम्ही बोलात की प्रसंग, अनेकदा खोटे गुन्हे दाखल करतात. पोलिसांचं आमचं कधीच वयन नसतं. पोलिसांना पूरक असंच आम्हाला उभं करायचं असतं. कारण आज कोविड-19च्या काळात पोलिसांवर कुठे हल्ले झाले हे सगळ्या जगाने बघितले. आमचा एक रिटायरमेंटला आलेला 60 वर्षाचा शिपाई जरी आमच्या जवळ आला तर आमचे 10,000चा मॉब पण शांत होतो. पण लाईटच्या मीटरची बिलं वसुली करायला गेलेली लोक कुठे मारले गेले, भिवंडीमध्ये, मालेगावमध्ये, हे सगळ्या जगाला माहिती आहे. उघड सत्य असताना सुद्धा ते स्वीकारायचं नाही. ही स्वतःशी केलेली लबाडी आहे आणि त्या लबाडीतून भारताला बाहेर काढून भारतीयत्वावर ठाम करण्यासाठी हिंदू राष्ट्र सेना काम करते. भाई तुम्ही बघत असाल की आज तुम्ही हिंदू राष्ट्रासाठी इतके झटत असताना महाविकास आघाडीचं सरकार असतं आणि त्यावेळेला मालवणी सारख्या विभागामध्ये एका मैदानाचं नाव हे टिपू सुलतान दिलं जातं. किती अंगावर रोष येत असेल. भाई बघा, दुःख असं आहे की एपीजे अब्दुल कलामांच्या प्रेतयात्रेला यांच्यापैकी कोणी गेलं नव्हतं, फक्त हिंदू VVIPच तिथे होते. पण त्याच वेळेला याकूब मेमनच्या प्रेतयात्रेला ह्याच मुंबईत, जी मुंबई बाळासाहेबांच्या विचारमंथनातून भारावून निघाली होती, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या विचाराने जी तावून सुलाखून निघालेली मुंबई होती, इथली गोविंदा पथक जरी बाहेर पडली तर शत्रू भीत होता इथे. आणि तोच शत्रू आज टिप्पू सुलतानचं नाव मैदानाला अधिकृतपणे देण्याचं धाडस करतोय. जो टिप्पू सुलतान ह्या भारताचा सांस्कृतिक शत्रू आहे. त्याने टिप्पू सुलतान हा सुलतान नाही आहे. हैदर अलीने म्हैसूरच्या राज्याचं राज्य हडप केलेलं आहे आणि त्याची औलाद हा टिप्पू सुलतान आहे. तो सुलतान होऊच शकत नाही. म्हैसूरचे राजे हे मुख्य राजे वडियार फॅमिली, ज्यांना आता मोठे अधिकार देण्यात आले सुप्रीम कोर्टातून त्यांच्यासाठी आहेत. त्या वाडियार हे मुख्य राजे आहेत. आम्ही त्या हैदर अलीला आणि टिप्पू सुलतानला कसं गिनते आहोत? डकैत आहेत. घर में घुसे डकैत 10 दिन घर में रहे तो घर के मालिक नहीं बन जाते. और इन डकैतों के जो बाप जाता है वो इन डकैतों को ही इस भूमि का मालिक बनाना चाहते हैं. तो अरबों का पुरस्कार करने वाले, तुर्कों का पुरस्कार करने वाले, हबशियों का पुरस्कार करने वाले हमारे हो ही नहीं सकते. महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंह, महावीर जैन, भगवान बुद्ध और छत्रपति शिवाजी महाराज की पूजा करने वाले ही हमारे हैं. मैंने कहा कि एपीजे अब्दुल कलाम जी जो हम उनको मानते हैं क्योंकि भारतीय संस्कृति और सभ्यता के उपासक थे. भारतीय सभ्यता एक आदमी को शून्य से अवतारी पुरुष कैसे बना सकती है, वो सभ्यता का जीवंत उदाहरण एपीजे अब्दुल कलाम जी थे. वो राष्ट्रपति थे. भारत जैसे महान लोकशाही राष्ट्र के एक सम्मानीय राष्ट्रपति थे. दुनिया की सबसे बड़ी डेमोक्रेसी के राष्ट्रपति थे. वो जाने के बाद कोई जिहादी कुत्ते वहां भौंकने नहीं देते. मगर याकूब मेमन के जनाजे में ये सारे कुत्ते 2-2, 3-3 लाख की संख्या में मुंबई जैसे महाराष्ट्र के छत्रपति शिवाजी महाराज की कर्मभूमि और धर्मभूमि में ये कुत्ते सीने तान कर उसका समर्थन करके रास्ते पे घूम रहे थे. क्या किया हमने उनका? वो 3 लाख लोग केवल लोग नहीं थे, वो 3 लाख याकूब मेमन थे और उसके इर्द गिर्द घूमने वाले दाऊद के दलाल थे. तो हम अभी जागृत नहीं होंगे तो ये समस्या बढ़ेगी. 3 लाख के 30 लाख होते ही वो आपको उपद्रव मचाएंगे. भाई अभी आप तुम्ही बघत असाल की जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी इतका मोठा प्रश्न होता, तुम्ही जो 370 आणि CA सारखा विषय घेतला. साहेब आपले पंतप्रधान जे काम करतायत, तुम्ही सुद्धा हिंदू राष्ट्रासाठी काम करतायत, कसं कंपॅरिझन तुम्ही कराल? कशा पद्धतीने ते काम होत आहे? बघा, शिखरावर असलेले पुरुष शिखराचं काम करतायत, मुळाशी असलेले लोक मुळाचं काम करतायत. आम्ही आमची पायरी ओळखतो. आम्हाला कुठे काम केलं पाहिजे हे आम्हाला कळतं. त्याच्यामुळे प्रत्येकाचं आपलं आपलं योगदान आहे. नरेंद्र मोदी ह्या हिंदुत्वाच्या आजच्या युगातले शिखर पुरुष आहेत. योगी आदित्यनाथ आणि अमित शहासारखे योगी योद्धे आहेत. ते संसारात दिसले तरी ते योगी योद्धे आहेत. शिवाजी महाराजांनी लग्न 8 केली होती. 8 सरदारांना बांधून घ्यायचं होतं. 8 सरदारांचं आयतं सैन्य त्यांना पाहिजे होतं. तर ती लग्न ही वासना नव्हती. लग्न हे त्यावेळेचं धर्मकारण होतं, राजकारण होतं. तर अमित शहासारखा गृहमंत्री, मोदींसारखा पंतप्रधान आणि आपल्या देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांसारखा महापुरुष आहे आणि ती गोरक्षनाथांची गादी आहे. नाथ संप्रदायाने ह्या भारताचं आध्यात्मिक रक्षण केलंय. म्हणून एक घोषणा आहे, नाथ पंथ का नारा यारो सब दुनिया से निराला है, एक हात में माला तो दूसरे हात में भाला है. तर त्या पद्धतीने मोदींचं कार्य चालू आहे. पण त्याचबरोबर नागरिकांनी पण तसं डॉक्टर ऑपरेशन करतोय पण पेशंटने पण प्रतिसाद दिला पाहिजे, रिस्पॉन्स दिला पाहिजे. तसं भारत आजारातून बाहेर येतोय, भारत पिढ्यांमधून बाहेर येतोय, तर रिॲक्शन तर येणारच. तर त्या भारतीयांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे मोदी जे करतायत ते कार्य अद्भुत आहे
आणि त्या अद्भुत कार्यामागे आपली सगळी ऊर्जा आपण लावली पाहिजे. आज नाही तो फिर कभी नाही अशी अवस्था भारताची. त्याच्यामुळे आजच आपण मोदींच्या मागे उभं राहिलं पाहिजे. योगींच्या मागे. भारतातलं सगळ्यात मोठं राज्य उत्तर प्रदेश आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये आमची अयोध्या आहे, आपल्या तीर्थक्षेत्र काशी आहे, द्वारका आहे, मथुरा आहे, सगळी रामायण महाभारताचं मुख्य स्रोत आहे. तर ती आध्यात्मिक ऊर्जा क्षेत्र असणारी भूमी आहे, एनर्जेटिक फील्ड आहे. जसा तुमचा मोबाईलचा चार्जर असतो, मोबाईल कुठेही घेऊन फिरला ते चार्जर जिथे आहे तिथे जाऊन लावावा लागतो. जसं तुम्ही कुठेही फिरला तर धर्माचं केंद्रबिंदू असणारा उत्तर प्रदेशचा गोरक्षनाथांचा अधिकारी पीठाधीश आपला हे आहे. तर आम्ही धन्यवाद देतो परमेश्वराचं की पाकिस्तान होण्यापासून पुन्हा भारताला वाचवलंय ते. भाई एक दोन प्रश्न घेतो. आता महत्त्वाचा विषय असा होता की महानगरपालिका निवडणुका जवळ आहे. भाई तुमची टीम खूप मोठी आहे, तुमचं कार्य खूप मोठं आहे, तुम्ही राजकारणामध्ये येणं फार गरजेचं आहे असा एक माझा वैयक्तिक प्रश्न तुम्हाला आहे. कारण सगळी टीम तयार आहे, फक्त तुमची पाठ गरजेची आहे. कपटणं तुम्ही कसं बघताय? मी तर अजूनपर्यंत हिंदुत्वावरच फोकस केलेला आहे. जे राजकीयदृष्ट्या हिंदुत्ववादी आहेत त्यांनाच आम्ही पुरस्कृत करतो. माझ्यात खूप योग्यता आहे म्हणून मी सगळीकडेच लुडबुड केली पाहिजे, सगळीकडेच इंटरफेअर केलं पाहिजे, हे योग्य नाही. जेनो काम तेनो थाय, बीजाकडे तो गोता खाय. तर जे राजकारण करतायत त्यांच्यावर राजकीय अंकुश ठेवणं धर्माचा. पूर्वी वैरागी लोक जंगलात राहायचे झोपड्या बांधून, राजा राजवाड्यात असायचा, पण कधी आध्यात्मिक संकट आलं किंवा राजकारणातला सल्ला कळत नसेल, मन विचलित असेल, तो पायातल्या मोजड्या काढायचा, अनवाणी पायाने सैन्य मागे ठेवून हात बांधून साधूकडे जायचा. ही भारताची परंपरा आहे. राजे योग्यांकडे जायचे, पण 70 वर्षात योगी राजाच्या घरी भांडी घासत होते आणि आता पुन्हा योग्यांचं राज्य येत आहे. म्हणजे भारताचं भारतीयत्व जागं होत आहे. मग त्याच्यामुळे अनावश्यक काहीतरी स्टेटमेंट तुमच्याकडे देऊन मला विनाकारण विपदा माजवायची नाही. तर जे भारतातून आणि विशेषतः मुंबईतून बांगलादेशी काढू शकतील, जे आमच्या सगळ्या झोपडपट्ट्यांच्या निमित्ताने घुसखोर येऊन ह्या मुंबईवर अतिभार झालाय, ज्यांनी खाड्या बुजवून रिक्लेमेशनची भूमी हडप करून सगळे त्यांचे दलाल आमदार बनवून पाठवून जे खोटे रॅशनिंग कार्ड करतायत, वोटर्स आयडी करतायत, आधार कार्ड करतायत, त्यांना सगळ्यांना मुंबई बाहेर काढण्याची क्षमता आणि देशाबाहेर काढण्याची क्षमता असलेल्या राजकीय व्यवस्थेचा पुरस्कार करणं हे हिंदू राष्ट्र सेनेचं कर्तव्य. भाई आता तुम्ही या हिंदू राष्ट्र सेनेचे एवढ्या मोठ्या पदावर काम करत असताना बघताय की आज महायुतीच्या महाआघाडीच्या ह्याच्या विषयामध्ये नवाब मलिक सारखे लोक यांना आत टाकलं जातं, पण शिवसेनेकडे त्याचं उत्तर नाही किंवा काय बोलू शकत नाही. या विषयावर तुम्ही कसं बघता? नाही, मला म्हणजे खूप वाईट वाटतं. शिवसेनेची आयुष्यातील सत्तेसाठीची सगळ्यात मोठी लाचार भूमिका असेल की त्यांनी अनैतिक संबंध प्रस्थापित केले आणि कुठच्याही जगातल्या अनैतिक संबंधांचं आपण समर्थन करू शकतो. त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलण्यापेक्षा माझ्या कामाने मी प्रभाव निर्माण करून भविष्यात मुंबई महानगरपालिकेत शिवजयंतीसाठी पोलिसांची परवानगी घेण्याची भीक मागण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. गणपतीमध्ये नवरात्रीमध्ये तुम्हाला माईक स्पीकर लावताना पत्रावळ्यांची भीक मागायची वेळ येणार नाही. अशी महानगरपालिका, अशी राज्यव्यवस्था की हिंदूंच्या देशात हिंदूंच्या सणांच्या दिवशी परवानग्यांची भीक मागायची वेळ आपल्या हिंदूंवर येऊ नये, अशी व्यवस्था आम्हाला निर्माण करायची आहे. करिश्मा भोसले नावाच्या चुनाभट्टीतल्या एका मुलीने बेकायदेशीर भोंग्याच्या विरुद्ध आवाज उठवल्यानंतर आम्हाला कळलं की देशातले सगळे भोंगे बेकायदेशीर आहेत, एकाही भोंग्याची परवानगी घेतलेली नाहीये. तेव्हा आमचे प्रकाश सावंत वगैरे सगळे जाऊन करिश्मा भोसलेच्या मागे उभे राहिले होते. ती चुनाभट्टीत एकटी पडली होती. तिच्या घराच्या खिडकीच्या जवळ. दुसरं उदाहरण मालवण इथलं घ्या. छेडानगर मधल्या एका माणसाने सकाळी 5 वाजता कंट्रोल रूमला फोन केला, दुसऱ्या दिवशी त्याला मारहाण झाली रात्री 11 वाजता. आणि मालवणी पोलीस स्टेशनमध्ये कोणी FIR सुद्धा घेतला नाही, किंवा घेतला असेल तरी छातूरमातूर घेतला असेल ज्याच्यावर कारवाई झाली. आणि त्यांनी सांगितलं की बेकायदेशीर माझ्या घराच्या जो आम्ही पळून जावं, आमची 2 करोडची घरं 30 लाखात विकून जावीत म्हणून आम्हाला ऑफर येत आहे. या षडयंत्रापासून हिंदू सावध झाला पाहिजे. तुम्ही पार्ल्यात अंधेरीत सुरक्षित आहात, पण मालवणीत सुरक्षित आहात का हे आपण पाहिलं पाहिजे. आणि तुमचं संकट तुमच्या 8-10 किलोमीटरवर तुमच्या अवतीभोवती फिरत आहे. तर कोविड-19च्या काळात जसं स्वतःचा सॅनिटायझर घालता, PPE किट घालता, मास्क घालता, ग्लोव्स घालता, तसं हिंदुत्व हे तुमचं सॅनिटायझिंग आहे. तुमच्या देशातलं तुमच्या विरुद्ध उठलेलं देशद्रोही मोळ संपवायचं असेल तर हिंदुत्वासारखं सॅनिटायझर नाही. साहेब शेवटचा प्रश्न. संध्या यादव यांनी आपल्या सोबत आहेत. सुनीलजी तुमचे फार जवळचे मित्र होते, पण आज आपल्यात नाही. तुम्ही अंधेरीत आला आहात म्हणतो मला आवर्जून हा प्रश्न विचारावा वाटतो. आणि सुनीलजी तुमचे खूप जवळ असेल. हो, खूप अतिशय मुंबई महानगरपालिकेतला एक अभ्यासू नगरसेवक. माझी त्यांची ओळख नव्हती पूर्वी. 15-17 वर्ष झाली असतील मी मुंबईत फिरत असायचो असं संघटन करताना. आणि तेव्हा मी सावरकरांचं नागरदास रोडला एक बॅनर बघितलं आणि मी हाडाचा सावरकरवादी. कारण शिवाजी महाराज आणि सावरकर ही माझी 2 दैवत आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर हे माझं 3रं दैवत आहे.
तर ह्या 3 दैवतांचं कुठेही फोटो दिसला तर माझं हृदय भरून येतं. आणि नागरदास रोड वगैरे तेव्हा जरा गँगस्टर वगैरे अशा दृष्टीने बदनाम होता. त्याला सावरकरांचा फोटो कोण लावतोय ह्या आश्चर्याने मी बघितलं. तिथे खाली सुनील यादव लिहिलं आणि परत तो यादव उत्तर भारतीय. एका उत्तर भारतीयाला सावरकरांविषयी एवढी आत्मीयता म्हणजे हा इतिहासाचा अभ्यासक असणार, हा खरा भारतीय आहे. कारण सावरकर प्रांतवादाच्या पलीकडे गेलेलं हिंदुत्व, पण मध्यंतरीच्या 70 वर्षाच्या काळात सावरकर संपवण्याचा प्रयत्न झाला आणि अनावश्यक अहिंसावाद तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न झाला. मग मी सुनील यादवांचा शोध घेतला, मग त्यांच्याशी भेटलो, बोललो, मग त्यांच्या बोलण्यातून मला त्यांची योग्यता जाणवली आणि मला असंही जाणवलं की तो माणूस आमदार हवा होता, महाराष्ट्राच्या विधानसभेत बोलला पाहिजे होता. पण आज दुर्दैवाने ते आज आपल्यामध्ये नाही आहेत. काळाच्या नियतीने भारतामधल्या अनेक महापुरुषांचा घास घेतलेला आहे. त्यातला एक चांगला सत्पुरुष मुंबईतला म्हणजे सुनील यादव. तर त्यांच्याविषयी माझ्या मनात खूप प्रेम आणि आदर आहे आणि तो अखंड असेल. तर खरंच आपण बघितलं की धनंजयभाईंनी आपल्या सर्वांच्या मनात एक ऊर्जा निर्माण केली आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले धनंजयभाई देसाई, आज तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार साहेब. आणि येणाऱ्या भविष्यात तुम्हाला खूप खूप चांगले संधी मिळो आणि तुम्हाला पुढे चांगलं काम करता येईल. थँक्यू. चला आता बाहेरच्या लोकांना भेटू. महिनी येतो.